चरित्रे महान संगीतज्ञांची या अंतर्गत आज आपण संगीतकार नौशाद यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. हे एक प्रसिद्ध हिंदी चित्रपट संगीतकार होते. त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या संगीत दिल्यानंतर 64 वर्षे त्यांनी संगीताची जादू दाखवली असली तरी नौशाद यांनी केवळ 67 वर्षे चित्रपटासाठी संगीत दिले. परंतु त्यांचे कौशल्य हे प्रमाणापेक्षा गुणवत्ता जास्त आहे याचे जिवंत उदाहरण आहे. नौशाद यांचा जन्म 25 डिसेंबर 1919 रोजी लखनौ येथील मुन्शीवादी अली यांच्या घरी झाला. वयाच्या 17व्या वर्षी ते नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आले. त्यांच्या सुरुवातीच्या संघर्षात त्यांना उस्ताद मुश्ताक हुसेन खान, उस्ताद झंडे खान आणि खेमचंद्र प्रकाश सारख्या प्रतिभावान वादकांच्या सहवासाने भाग्य लाभले. 1940 मध्ये प्रेमनगरमध्ये त्यांना पहिल्यांदा स्वतंत्रपणे संगीत देण्याची संधी मिळाली. परंतु 1944 मध्ये प्रदर्शित झालेल्या रतन या चित्रपटाने त्यांना स्वतःची ओळख मिळाली, ज्यामध्ये जोहराबाई अंबासावाली, आमीरबाई कर्नाटकी, करण दिवान आणि श्याम यांनी गायलेली गाणी खूप लोकप्रिय झाली आणि येथून यशाचा असा प्रवास सुरू झाला जो काही मोजक्या लोकांच्या वाट्याला येतो. त्यांनी द स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान आणि अकबर द ग्रेट सारख्या छोट्या पडद्याच्या मालिकांसाठीही संगीत दिले. तथापि नौशाद साहेबांना त्यांच्या शेवटच्या चित्रपटाच्या अपयशाबद्दल खूप वाईट वाटते. अकबर खानचा ताजमहाल हा चित्रपट जो 100 कोटी रुपयांत खर्चाचा होता, प्रदर्शित होताच फ्लॉप झाला. मुघले आझम हा रंगीत रिमेक झाल्यावर त्यांना खूप आनंद झाला. चित्रपट प्रवास त्यांचे काही गाजलेले चित्रपट अंदाज, आन, मदर इंडिया, अनमोल घडी, बैजू बावरा, अमर, स्टेन मास्टर, शारदा, कोहिनूर, उडन खटोला, दीवाना, दिल्लगी, दर्द, दास्तान, शबाब, बाबुल ए मुगल जाव, शाहबाब, संघर्ष, मेरे महबूब, साज और आवाज, दिल दिया दर्द लिया, राम और श्याम, गंगा जमुना, आदमी, गवार, साथी, टांगेवाला, पालकी, आयना, धर्मकाटा, पाकीजा इत्यादी. फार कमी लोकांना माहिती आहे की नौशाद साहेब हे देखील एक कवी होते. त्यांचे दिवान आठवसूर या नावे प्रकाशित झाले होते. 5 मे 2006 रोजी या जगाचा निरोप घेतलेल्या नौशाद साहेबांना लखनौ बद्दल खूप प्रेम होते हे या ओळीवरून समजते. रंग नवीन आहे पण घर जुने आहे. रंग नया है लेकिन ये घर पुराना है. ही गल्ली मला ओळखीची आहे. ये कूचा मेरा जाना पहचाना है. पक्षी झाडापासून का उडून गेले कोणास ठाऊक. क्या जाने क्यों उड़ गए पंछी पेड़ों से. पूर्ण वसंत ऋतूमध्ये बाग उजाड आहे. भरी बहारों में गुलशन वीराना है. त्यांना काही पुरस्कार मिळाले. फिल्मफेअर पुरस्कार बैजू बावरासाठी 1954 मध्ये, 1981 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, 1982 मध्ये पद्मभूषण पुरस्कार, बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनचा पुरस्कार गंगा जमुनासाठी 1961, 1984 मध्ये लता मंगेशकर पुरस्कार, 1987 मध्ये अमीर खुसरो पुरस्कार, 1992 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1993 मध्ये उत्तर प्रदेश सरकारचा अवध रत्न पुरस्कार, 1994 मध्ये महाराष्ट्र गौरव पुरस्कार, 2000 मध्ये स्क्रीन लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड. नौशाद यांनी काही शास्त्रीय रागातील गाणी दिलेली आहेत. ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेली आहेत. धन्यवाद.